नवी मुंबई नेटवर्क। कहते हैं कि ज्ञान ही शक्ति है। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के इन्हीं विचारों को जन जन तक पहुंचाने के मकसद के साथ राज्य में ज्ञान स्मारक के रूप में चरितार्थ ऐरोली सेक्टर 15 स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्मारक में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के महापरिनिर्वाण दिवस के उपलक्ष्य में विचार वेद नामक उपक्रम का आयोजन किया गया। महापरिनिर्वाण दिवस के पूर्व संध्या वरिष्ठ अर्थशास्त्री प्रसिद्ध चिंतक डॉक्टर भालचंद्र मुनगेकर द्वारा डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की आधुनिक भारत की अवधारणा पर खास और विशेष व्याख्यान का आयोजन किया गया, जहां उनके विचारों को सुनने नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर, पूर्व महापौर सुधाकर सुनावने, नवी मुंबई महानगर पालिका के तमाम अधिकारी, कर्मचारी और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर अनुयायी मौजूद रहे। इस दौरान मान्यवरों के माध्यम से डॉक्टर भालचंद्र मुनगेकर को भारतीय संविधान की पुस्तक देकर उनका सम्मान किया गया। इस अवसर पर डॉक्टर भालचंद्र मुनगेकर ने अपने एक व्याख्यान के माध्यम से भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के सिद्धांतों को, उनके संघर्ष की गाथाओं को सभी के समक्ष बयान किया। इतना ही नहीं, भारत के संविधान में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की निर्णायक भूमिका पर भी उन्होंने व्याख्यान देते हुए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को वैचारिक श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर डॉक्टर भालचंद्र मुनगेकर के साथ ही साथ मनपा आयुक्त राजेश नार्वेकर ने भी अपने विचारों से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को वैचारिक श्रद्धांजलि अर्पित की। इस खास अवसर पर राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के हाथों सम्मानित तेंजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक क्रीड़ा पुरस्कार प्राप्त स्विमर शुभम धनंजय वलमाणी का मान्यवरों के हाथों जाहिर सत्कार भी किया गया। इस अवसर पर पत्रकारों से बात करते हुए डॉक्टर भालचंद्र मुनगेकर ने कहा कि भारत के इतिहास में एक व्यक्ति क्या क्या कर सकता है, उसका सबसे उत्तम उदाहरण है भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर। मला असं वाटतं की सबंध आयुष्य बाबासाहेबांचं जे 1920ला त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली ते 56पर्यंत 36 वर्ष बाबासाहेबांचा प्रवास आपण जर पाहिला तर एकाकीपणे त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्वांवर भारतीय समाज निर्माण व्हावा, त्याची उभारणी व्हावी, ह्याच्यासाठी त्याने जे प्रयत्न केले, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता, कुठल्याही प्रकारची तडजोड न करता, आणि हे लक्षात आपण घेतल्यानंतर अवघ्या 66-67 वर्षामध्ये त्यांचं निधन झालं। तब्येत त्यांची बरी नसायची। म्हणजे जगाच्या संपूर्ण इतिहासामध्ये एका माणसाने, एका व्यक्तीने एकाच वेळेला इतक्या वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष केल्याचं उदाहरण नाही। असे खूप लोक जगामध्ये आहेत, खूप मोठे लोक होऊन गेले। नेल्सन मंडेला, माओ सेतुंग, लेनिनने क्रांती केली। पण हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा बाबासाहेबांनी स्वकीयांच्या विरोधामध्ये संघर्ष करणं, गांधींनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात संघर्ष केला, तो परकीयांच्या विरोधामध्ये होता आणि तो देश एकत्र त्यांनी केला, त्याबद्दल त्यांचं ते मोठं कार्य आहे। पण बाबासाहेबांचं कार्य त्यापेक्षा कठीण होतं का इथल्या स्वकीयांच्या विरोधामध्ये संघर्ष करणं, म्हणजे शेजाऱ्याच्या विरोधामध्ये भांडण करणं हे वेगळं, आणि कुटुंबातल्या लोकांशी भांडण करून स्वतंत्रपणे ह्या जो फरक जो आहे तो बाबासाहेबांच्या विषयी होता। आणि म्हणून पहिल्यांदाच मी इथे बाबासाहेबांच्या विषयी बोलत असताना इतका इमोशनल झालो की एक माणूस काय करू शकतो ह्याचं जगातलं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। उन्होंने आगे कहा कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर दलितों के नेता नहीं थे, बल्कि वह समस्त भारतीयों के नेता थे। इसीलिए आज के परिप्रेक्ष्य में राजकीय पार्टियों और आम जनता को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के विचारों को आत्मसात कर उसे कृति में लाकर मानव कल्याण का फर्ज अदा करना चाहिए, और यही डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को असली श्रद्धांजलि होगी। राजकीय पक्षांची एक भूमिका आहे, ते बाबासाहेबांचा उपयोग
किंवा बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख ते निवडणुकीच्या वेळी करतात, हे सगळेच करत आलेले आहेत. मुळामध्ये तो प्रश्न नाही. मुळामध्ये प्रश्न असा आहे की इथल्या प्रत्येक भारतीयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते, अस्पृश्यांचे नेते, हा जो मनात समज करून ठेवलेला जो आहे तो समज त्याने मनातून दूर केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते, अस्पृश्यांचे नेते नव्हते. त्यांनी केलेला प्रत्येक विचार, त्याने केलेली प्रत्येक कृती, त्याने सांगितलेला प्रत्येक कार्यक्रम हा या देशातील समस्त भारतीयांसाठी होता. ते कॅटेगोरिकली स्पष्टपणे असं मानलं आहे, आय एम इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्ट. असे मगाशी मी इमोशनल झालो, कारण बाबासाहेबांना या देशाने अपमान केला, बाबासाहेबांचा अवहेलना केली, पण बाबासाहेबांनी तो विचार मनात नाही ठेवला. याचं कारण बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध फुले आणि कबीर यांचे अनुयायी होते. त्यांच्याकडनं बाबासाहेबांनी करुणा घेतली आणि म्हणून भारतातील लोकांनी बाबासाहेबांना इतका अपमान जरी केलेला असला, बॅरिस्टर असताना त्यांना घर नव्हतं, त्यांना नोकरी नव्हती, परंतु बाबासाहेबांनी मनामध्ये कटुता नाही ठेवली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या सगळ्या भारतीयांनी, सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान, बाबासाहेबांचे विचार नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकीय पक्षाने बाबासाहेबांना समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांचे ते विचार नुसते समजून नव्हे, समजून घेऊन ते कृतीमध्ये आणून त्या अनुषंगाने कार्यक्रम त्यांची अंमलबजावणी करून या देशातील सामान्य माणसांना, गरीब माणसांना जात, धर्म, भाषा यांचा विचार न करता सर्वांना न्याय कसा मिळेल याच्याबद्दलचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्यासारखं होईल. मनपा आयुक्त राजेश नार्वेकर ने ऐरोली स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्मारक को ज्ञान स्मारक की उपमा दी. नवी मुंबईचा आयुक्त म्हणून या वास्तूला मी हजर झाल्यावर आलो होतो. त्यानंतर पुढील 2 कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे वारंवार येणं झालेलं आहे आणि मला खूप अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की नवी मुंबई क्षेत्रामध्ये अशा प्रकारची वास्तू आहे. कारण मी ह्या वास्तूला बाबासाहेबांच्या विचाराचं ज्ञानस्मारक असंच म्हणतो आणि मला असं वाटतं की महापालिकेचं इतकी सुंदर वास्तू उभी केल्यानंतर ही आमची जबाबदारी आहे की बाबासाहेबांचे विचार ह्या स्मारकाच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्व जनतेला, फक्त नवी मुंबईतील नाही, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने या ठिकाणी यावं आणि बाबासाहेबांकडूनचे विचारांची प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्या विचाराप्रमाणे वागावं, ही आमची यामागची भावना आहे. आणि याच भावनेतून आम्ही अशा प्रकारची व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे. आणि आज इथे मुणगेकर सर आले आणि त्यांनी खूप सुंदर या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारावर मार्गदर्शन केलं, याबद्दल मला अतिशय आनंद आहे. वहीं पूर्व महापौर सुधाकर सुनावने ने कहा कि सभी विचारवंत का सिर्फ यही कहना है कि देश को दिशा देने वाला ऐरोली स्थित डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्मारक है, जहां बाबा साहब आम्बेडकर की प्रतिमा नहीं बल्कि अखंड भारत के विचारों का संग्रह है और यही सभी के लिए प्रेरणादायी है. खरं तर मी ह्या 18 वर्षाच्या संघर्षमय कारकिर्दीतनं आज उभं राहिलेलं खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतलं जे स्मारक आहे. बाबासाहेबांनी कधीही मूर्तिपूजेला किंवा त्यांच्या पुतळ्यांना महत्त्व देऊ नका असंच म्हटलं. बाबासाहेबांना या ठिकाणी पुष्पहार घालून आपल्याला बाबासाहेब समजणार नाही, तर ज्या अर्थाने जे स्मारक ह्या ठिकाणी नवी मुंबईत तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये असलेलं ग्रंथालय आणि एक ज्येष्ठ विचारवंत अर्थतज्ञ यांनी त्याचं कौतुक करावं की जगामध्ये ह्या वास्तूचा एक आयकॉनिक वास्तू म्हणून उल्लेख करावा. अशा प्रकारची वास्तू आहे, अशा प्रकारची मांडणी आहे आणि म्हणून बाबासाहेब समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेलं जे काही साहित्य आहे हे साहित्य तुम्हाला हाताळता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. याच्यासाठी निर्माण झालेलं हे विचारवेध घेणारं हे स्मारक हे ह्या देशाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देणारं आहे. जेवढे विचारवंत इथं आले त्यांनी सगळ्यांनी एका गोष्टीचं कौतुक केलं की हे बाबासाहेबांच्या विचारांचं स्मारक आहे, इथे पुतळा नाही, ही याची सगळ्यात मोठी खासियत आहे. आणि पुतळा लावला तर बाबाला दैवत्व प्राप्त होईल आणि देवापुढे डोकं आपटून त्या ठिकाणी तुमच्या समस्या सुटणार नाही, याच्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण हयात घालवली. आणि त्याच बाबासाहेबांच्या स्मारकाला त्या ठिकाणी दैवत्व प्राप्त होऊ नये तर खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांचं जे लिखाण आहे ते वाचावं आणि अखंड मानवजातीसाठी जे संघर्षमय जीवन आहे ते सुखकर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करावा. ही गोष्ट या ठिकाणी होताना दिसते, याचा मला आनंद वाटतोय. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.